आता काय म्हणा की फोटो पाण्याची किंमत जर बघा स्नेल ताई बॅग सांभाळले त्यामुळे पाण्याची बॉटल नाही 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 आणि आम्हाला कुणाला पण एक थेंब पाणी दिलं नाही. आता म्हणते पाण्याची किंमत काय तुम्हाला कळेल सगळ्यांना ये म्हणते. हा, या लवकर. घरात पाणी खूप नाश करते पाणी ना. खूप नाश करते तुम्ही लोक. या आता काय ते तुम्हाला पाण्याची किंमत. हा जरा. हात वर पाणी नाही. हात पितोय नाही पाणी थांबते मला गेल्यावर तुम्ही तुम्हाला कळालं का पाणी किती एक घोट पिताय ग्लास ओतून देते ना पाण्याला. तर मंडळी बघा ही आहे बाजारपेठ महाराजांच्या काळातली. तर इथे प्रत्येक गोष्टीचा बाजार भरायचा त्यावेळेस. आपण आता एक वस्तू आणायला गेलो की एका दुकानात, दुसरी वस्तू दुसऱ्या दुकानात, आणखीन सोनं चांदी गेलं की तो वेगळा. असं प्रत्येक गोष्ट आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणायला. पण त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळात एका ठिकाणी प्रत्येक गोष्ट सापडायची इथं. तर ही बाजारपेठ आहे बघा, ती इथं बाजार भरवायचे. नागोजी असं काय त्यांचं नाव होतं, त्यांची ही बाजारपेठ होती. मग त्यांचं नाव लिहिलं नाही तर ते चिन्ह नागाचं चिन्ह दिलंय. त्या टेबल इथं सेफ्टी पण असेल हे ना काकी? होय, हे तटबंदी आता केलेली वाटतं का, अगोदर नसणार आहे. आता ही लोक प्रवासाला येतात बघतात ना, घोडं घेऊन चालायचे. लोक ऐकत नाही, पूर्ण असं काटारून थांबतात म्हणून तटबंदी केली. इथं तर घोडं घेऊन चालायचे. हा तो टकमक टोक, तो बघा टकमक टोक, तो बघा टकमक टोक. भगवा झेंडा दिसतोय ना तुम्हाला, तो आहे टकमक टोक. तर मंडळी आता बघा 50% आम्ही गड बघितलाय, अजून 50% गड अजून बघायचा आहे. अजून आम्हाला टकमक टोक बघायचं आहे. कडक उन्हात गार गार आईस्क्रीम खाण्याचा मजा घेऊया आता. मागचा व्ह्यूज बघा गाईज. एवढं दमलोय ना आम्ही खरंच. काल पण प्रतापगड उन्हातच फिरलो, आज पण रायगड उन्हातच फिरायला लागलोय. खरंच लय दमायला झाले. आणि ते ओझं काही पिशवीतनं पाण्याची बॉटल वगैरे जास्त आणायची म्हणलं ना, एक तर मोकळ्या अंगाने फिरायचं होईना आणि ते घेऊन कवा फिरायचं. त्यामुळं काही घेऊन आलो नाही. फक्त एक बाटली स्नेहल त्याने आणली होती, एवढं सगळे पण संपवलं. एक 4 पाऊल चालू ना तहान लागायला लागले. एवढं ऊन पण पडलं इकडं. तर आता हिवाळ्याचा दिवस आहेत. आम्ही गेल्या वेळेस उन्हाळ्यात आलो होतो त्यावेळेस इतकं भयानक परिस्थिती होती, नाही तर अजिबात फिरायचं होत नव्हतं. पण परिस्थिती कशी असो, आपण रायगडला नक्की भेट द्या आणि इथला इतिहास जाणून घ्या. खरोखर इथं आलं ना महाराजांची जाणीव होते, महाराज काय होते. खरंच इथं असं वाटतं अक्षरशः महाराज प्रत्येक मातीच्या प्रत्येक कणात महाराज असं वाटते. खरंच तुम्ही येत जा, नक्की एकदा भेट द्या रायगडाला. आम्ही तर दुसऱ्यांदा भेट देते बघा रायगडाला. आणि तर गडावर बघा इकडं जगदीश्वर मंदिर आहे, तिथं बघू शकता तुम्ही. आणि महाराजांची समाधी पण तिकडेच आहे. तर तिकडे जाण्यापूर्वी बघा ही अशी दुकान लागतात तिकडे. गड फिरून आल्यावर लय तहान लागते, त्यामुळे इकडं पाण्याची सोय केली आहे. परत गार ताकाची पण सोय केली आहे. प्यायला वस्तू पण आहेत भरपूर. थोडेसे महाग आहेत बरं का, पण आहेत दुकानं. गडावर पण दुकानं आहेत. सुरुवातीला फिरताना वाटतं इथे काही नाही आहे, पण आहेत दुकानं. तर मैत्रिणींनो आम्ही आलो इकडे बघा जगदीश्वर मंदिराला. तर मंडळी आम्ही आलो आहे आता इकडे जगदीश्वर मंदिर बघायला. आणि हे मंदिर असं लांबून बघितलं ना मस्जिद बघितल्यासारखं वाटतं. याचा आकार ना मस्जिद सारखं दिसतोय. ओम नमः शिवाय. किती छान आहे, किती गार आहे बघा इथं.
हा संभाजी महाराजांचं घर ती ही होतं बघ शिवलिंगाची पूजा करतात ते इथंच काय हां शिवलिंग होय तिथंच की पूजा कर तिथंच पूजा करायची की हां संभाजी महाराजांचं हां ते इथं केला व्हिडिओ शूट पिक्चरमध्ये केलं नाही का कोणाचं समाधी म्हणता तुम्ही समाधी इथं नाही हो समाधी बाहेर आहे की समाधी हां इथं महाराज बसायचे पूजेला आज आपण पण त्यांच्या या धर्तीवर या पवित्र स्थानावर बसलोय पूर्ण म्हणजे असं स्पर्श केल्यानं वाटतंय तर महाराजांनी पण हात लावला असणार आहे महाराजांचा पण स्पर्श जाणवतो असं कसं वाटतं ना त्यांनी इथं संभाजी महाराजांच्या मूवीमध्ये पण शूट केला आहे बघितला संभाजी महाराजांच्या मूवीमध्ये छावामध्ये तिथलाही शूट आहे की तर मंडळी ही आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड किल्ल्यावर आपले छत्रपती शिवाजी महाराज झोपलेत की काय असं वाटते साधी सुधी पण मनाला भिडणारी अशी त्यांची समाधी आहे बरं का इकडे इथं गेले ना की अंगावर काठा मात्र नक्की येतो हेच ते शिवराय असं आपसूक स्वराज्यासाठी जीव तोडून लढणाऱ्या महाराजांची आठवण मात्र इथं 100% होणार बरं का तुम्हाला तर मंडळी हे आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी तर महाराजांच्या मृत्यूनंतर वाघ्याला बघा त्यांचा विरह सहन झाला नाही तो थेट शिवरायांच्या चितेवर उडी मारून प्राण त्याग केला अशी त्यावेळची कहाणी आहे रायगड किल्ल्यावर बघा शिवरायांच्या समाधीजवळच एक छोटी अशी समाधी आहे ती वाघ्याची समाधी आहे तुम्ही इकडे आला ना तर नक्की भेट द्या तर मंडळी शिवरायांच्या समाधीपाशी गेलं ना की आपसुकच डोळे मिटतात बरं का तिकडे आणि थोडा वेळ नुसतं नतमस्तक जरी झालं ना तर मन शांत होतं तिथं उभं राहिलं की असं वाटतं आपण काहीतरी मोठ्या माणसासमोर उभे आहे शिवरायांनी केलेल्या कष्टांची बलिदानांची आठवण होते आणि आपलं डोकं आपोआप खाली जातं त्या काही क्षणात माणूस जास्त काही बोलत नाही फक्त मनानंच शिवरायांना मानाचा मुजरा करतो तर मंडळी बघा रायगडावर शिवरायांच्या समाधीकडे जाताना एक पायरी आहे त्या पायरीवर बघा दगडात कोरून लिहिलंय की सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर हा दगड हिरोजी इंदुलकर यांच्या निस्वार्थ सेवेची आठवण म्हणून कोरलेला आहे तर शिवरायांच्या समाधीचं बांधकाम हिरोजी इंदुलकरांनी केलं पण त्यांनी कधी शिवरायांच्या समाधीपर्यंत पोहोचताना प्रत्येक जण आधी त्या सेवेअभावी चालतो ही पायरी म्हणजे सेवेचा मान आणि नम्रतेचं प्रतीक आहे दोन्ही त्यांचं आहे मम्मी कुठे आली कोण हे नाही आपल्याला नाही होय ती इकडे वर नाही काही कोण तर बघा ही असं आलेले प्रवाशांसाठी अशी छोटी छोटी कोपडी आहे तिकडं आणि झुणका भाकरी गरम गरम बनवून देते आपण अगोदर ऑर्डर द्यायला लागते मग गड फिरून येऊपर्यंत त्यांनी बनवून ठेवते असं गरम गरम झुणका भाकरी चटणी लोणचं भात भरपूर काही काही सिस्टीम आहे बरं का चला तुम्हाला त्यांचं घर पण दाखवते ताई आतून व्हिडिओ घेऊ का चला त्यांची परमिशन जर घेतली आता तुम्हाला दाखवते मी इकडं त्यांनी कसं म्हणजे तर बघा इकडं गॅस शेगडीवर चालू आहे त्यांची तांदळाची भाकरी आणि पिठलं पण तांदळाचं असते का पिठाचं चण्याचं पिठं असते काय हां आम्ही एक 4 वर्ष मागं पण आलो होतो असंच ते लक्षात येत नाही नेमकं हेच आहे का वेगळं आहे म्हणून असं वाटायला लागले असं हेच आहे म्हणून आमचा मुलगा म्हणतो हेच आहे म्हणून मग हे नसणार आहे त्यावेळेस बारीक होती 4 वर्षाच्या मागं आलतं म्हटल्यावर 3रीला होती ती तर बघा इकडे गरमागरम तांदळाची भाकरी आणि पिठलं तयार आहे बर
भात पण असते ना, म्हणजे सांगितलं तर मिळतं 30 रुपये वाटी भात असतो. असं आहे काय? हां हां हां, ऑर्डर देताना सांगितलं तर मिळते काय? हां. तर गाईज तुम्ही, तर मंडळी तुम्ही आला ना रायगडला तर नक्की भेट द्या इकडे. तर बघा इकडे ह्याची छोटी छोटी अशी कोपडी वगैरे आहेत इकडं. आणि मोबाईल नंबर काय? हां मी टाकते मोबाईलला. तुमचा मोबाईल नंबर तेवढं सांगा, म्हणजे परत सांगा, मी जाताना परत सांगितलं तरी पण चालते, व्हिडिओमध्ये मी लिहून पाठवते तुम्हाला. मंडळी मी नंबर पण देते यांचा. तुम्ही रायगडला फिरायला आला ना नक्की त्या नंबरवर कॉल करा आणि ह्यांच्या इकडे जेवायला नक्की या. तर अशी बघा इथे प्रत्येक अशी भरपूर इकडे कोपडी छोटी छोटी आहेत. तर इकडे ग्रुप बसलेला आहे, आम्ही इकडे बसणार आहे जेवायला. त्यांचं झालं ना मग आम्ही बसणार आहे. सावकाश जेवा, सावकाश जेवा. तर मंडळी बघा इकडे आमचं ऑर्डर आलेलं आहे. मस्त पिठला भाकरी, लोणचं, कांदा, चटणी, मीठ. तर आम्ही बसले आता सगळे जेवायला. हा सांग रिया, खा अगोदर, टेस्ट कर. हा सांग आता कसं आहे पिठलं? चांगलं आहे. किती भाकरी दिली त्यांनी? 7. मस्त रायगड आली, गरमागरम भाकरी खातो आणि कसं टेस्ट आहे तर मला खाऊन झाल्यानंतर नक्की सांगते. आता बोला, आता बोला, आता बोला. शॉर्टकट घेऊन चप्पल हातात आणि पायानं. हा शॉर्टकट येत नाही मग, हे नाही का पायरी येत नाही खायला. हे असं कुठवर जायचं? रोड आहे याला, तिकडे साईडला रोड आहे ना. पडत चालतंय गायच करत करत तोंडावर. ह्या गायच्या नादामध्ये कुठं पडतोय काय कळण झालंय. मगाशी ते पडलेच असते मी. नाही नाही ह्या नाही, मोबाईल मध्ये बघितलं की तर दाताच माझी पडते मग तेव्हा. मला वाटतंय चप्पल काढून जायला पाहिजे. ही तळ हे माती टाकायला ए खाली काय आहे नेमकं? हो माशी किती येतं. हे जा खाली, जा जा. इकडे बघू शकता तुम्ही मासे बघा guys, किती आहेत. हो किती मासे आहेत. काढलं मी घाण पाण्यात तुम्ही गावणार बी नाही. गावणार बी नाही. आई गो बेडकं पण तेवढीच मोठी आहेत ग बाई. काय बेडूक पण लय मोठे आहेत. बेडूक कुठे बघितलं तुम्ही आता? पण तिने हाताने बनवलं. हा इकडे हे बघा. आपल्याला एक आपल्याला यायचं होतं जातानाच आम्हाला पायरी चढून जायचं होतं, पण मुलं दमतील म्हणून आम्ही आलोय बघा रोपवे न. तर आता चाललोय पायी. काय माहित नाही नेमका रस्ता कसा कसा आहे, कुणीकडे पायऱ्यावर काय माहित नाही. चालायचं एकच काम आहे. पण संध्याकाळचं ट्रॅकिंग आहे, खूप छान वाटतं, एकदम मस्त वाटतंय. इकडे इकडे बाळा पळत या. पळा 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 पळा. वाटायला ना रे सीडीपासून तर हीच बरं आहे, पण आम्ही सीडीवर आलो काय आपण? असं वाटतंय ए पळू नका. असं काय वाटतं माहिती काय, आता पळत पळत गेलं का नाही इथनं खाली डोंगरात ना खाली उडी मारते असं वाटतंय. पण जसं पुढे जाल तुम्ही तसा रस्ता भेटतोय आपल्याला. पुढे प्लेनच आहे. 5ला निघालोय आपण. हा 5ला निघाले. बघू आता किती वाजता पोहोचतोय, म्हणजे तुम्हाला पण टायमिंग कळेल. आमच्यात जरा सापावरी नाही मुंग्यावरी पाहिजेत आमच्यात. मग घेऊ नये कसं आपण एवढं पळायला लागलो की. हे बघा प्रत्येक वळणाला अशी छोटी छोटी दुकानं पण आहेत इकडं. दमलो तर पाणी पिऊ शकतो, भूक लागली तर काहीतरी खायला घेऊन खाऊ पण शकतो. बघू शकता तुम्ही दुकानं इकडं. अरे वा इकडे बघा. ए शपथ खोडे इकडं भयानक. तू टोपी उडून जायची समुद्राची आमच्या. टोपी काढते अगोदर. अरे बापरे
ते काय आहे बरं? आपण तिथे आलतो काय? नाही तिथे नाही आलो आपण. रोड आहे ते काय आहे मग? तिथे चालत जायचंय अय्यो, आपण बघा आम्ही जाणार आहे बघा ह्या रूटनं. बघा बघू शकता तुम्ही. मला घेते आम्ही हा इतकं वर, आम्ही एवढं वर आहे आता आणि आम्हाला असं जायचंय खाली ह्या रूटनं. पण काय चालत गाडी असं खाली चालत जात 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 बघा इथपर्यंत यायचंय आम्हाला. मी म्हणते हे रूट कोणता आहे, तर आम्हाला तिकडे जायचंय आता. चला चला, लय वेळ होते. चला खरंच बरं झालं आम्ही सकाळी आलो नाही. संध्याकाळचं ट्रेकिंग खरंच लय भारी वाटायला लागले. आणि प्रत्येक वळणाला हे असं खाऊ कट्टा पण आहे इकडं. ए मुलांना, व्हिडिओच्या नादामध्ये का नाही तुम्ही बघू नका इकडे तिकडं. त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण नाही ती तुम्ही अनुभव घ्या इकडं. किती मस्त लोकेशन, मस्त बघा इकडं. डोंगर दऱ्या, उंच डोंगर दऱ्या, थंड हवा, हे धुकं खरंच मस्त वाटते बघा. तुम्ही नक्की भेट द्या एकदा. तर मंडळी, हा आहे बघा रायगड किल्ल्याचा महादरवाजा. रायगड किल्ल्याचा महादरवाजा म्हणजे काय, तर गडाचं खऱ्या अर्थानं तोंडच आहे. हा दरवाजा इतका भक्कम बांधलेला आहे की शत्रूची छाती दडपून जायची बघा. 2 मोठे दगडी बुरुज, जाडजूड भिंती आणि मधोमध तो भारी दरवाजा. महादरवाजाचं खास वैशिष्ट्य माहिती आहे का तुम्हाला काय आहे तो? तर तो वाकड्या पद्धतीनं बांधलेला आहे. म्हणजे शत्रू घोड्यावरून सरळ आत येऊ शकत नव्हता. आत यायचं म्हटलं तर वळण घ्यावंच लागायचं आणि तिथेच मावळे दबा धरून बसलेले असायचे. वरून दगड, तेल, बाण काही कमी नव्हतं. दरवाजावर अजूनही मोठे लोखंडी खिळे दिसतात. ते हत्ती वगैरे धडकले तर दरवाजा तुटू नये म्हणून होत्या. त्या काळी अशी अक्कल लावून बांधकाम केलं की आज पण पाहिलं की डोकं हलतं. एकंदरीत काय, तर महादरवाजा म्हणजे शिवरायांच्या डोक्याची कमाल आणि मराठ्यांच्या ताकदीची शान आहे. गडावर पाऊल टाकताच आधी हाच दरवाजा आपल्याला सांगतो, इथं येणं सोपं नाही. श्रीराम जय श्रीराम राजा राम. देख देख देखो 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 देखो. जय श्री. सो गाईज, इथनंच बघा हिरकणी उतरलेली. इथनं बघा कसं दिसते बघा गाईज. तर मंडळी, मी तुम्हाला आता थोडीशी हिरकणी बुरुजाबद्दल माहिती देते बरं का. हिरकणी बुरुजाची गोष्ट म्हणजे आईच्या मायेची. हिरकणी ही एक गवळणी होती. ती रोज रायगडावर दूध दही विकायला यायची. एकदा संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद झाले आणि तिचं लहान बाळ खाली गावातच राहिलं. आईचं मन कसं शांत बसेल सांगा. रात्र, अंधार, भीषण कडे, पण लेकराची ओढ मोठी. हिरकणीने कुठलाही विचार न करता गडाच्या कड्यावरून खाली उतरायचं धाडस केलं. तो कडा इतका अवघड होता की सैनिकही तिथून जात नसतं. पण आईनं जीवाची पर्वा केली नाही आणि ती सुरक्षितपणे खाली उतरली. सकाळी ही बातमी शिवरायांना कळली. ते ऐकून शिवाजी महाराज थक्क झाले. अशा मातेच्या धैर्याला आणि ममतेला मान देण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी हिरकणी बुरुज बांधायला सांगितलं. तर गाईस, तुम्ही इकडे सनसेटचा व्ह्यूज पण बघू शकता. किती छान व्ह्यूज झालाय. सुंदर असा व्ह्यू तुम्ही बघू शकता सनसेटचा. हे बघा, हा एक डोंगर आणि मध्येच बघा, हा इकडे आहे काय, हा रोपे तिकडे आहे. उतरून परत गाडी आणि तिथे जायला. मारुतीराया. तर गाईज बघा, आम्ही किती उंचावरून आलो चालत. आणि टकबक टोक बघा तुम्हाला दाखवते. हा बघा टकमक टोक. राम राम. सूर्य बघा इकडे लाल लाल टोमॅटो झालाय. सकाळी आपण तिकडून जाऊ.
फोटो काढायसाठी हे केलं असलं तिथं. काय इकडे बघा बहीण भावाचं प्रेम. गप्रे टाकशील बहीण भावाचं प्रेम होऊन जाईल. बाई इथे काय असं कसं काय एवढंच आहे? फोटोसाठी बाहेर आहे का? मोबाईल टाकतील खाली तू. एक वरच घे डायरेक्ट. तर मंडळी हा रस्ता बघा तुम्हाला असं चाललं की असं सरळ जातो की वाटतंय, पण असं नाहीये. ती मध्ये गेलं ना तिथे गॅप आहे, मध्ये खोल आहे आणि खाली रस्ता आहे, तिथे मध्ये कट आहे. हा तर गाईज आता आम्ही आलोय बघा शेवटच्या टप्प्याला. कमीत कमी 1 तासाच्या वर झालं आम्ही यायला लागलोय. 2 तास झाला. अंधार झाला दुपार होणार ना. आता थोडेच पायऱ्या लागलेत, राहिलेत मोजकेच. मला वाटतं 10-20 पायऱ्या राहिले असतील. माझं पाय थरथर लागलं. इथून मग असं खाली सपई रोड आहे, हे बघा असं पूर्ण सपई असं रोड आहे. मग तिथनं आम्ही पूर्ण खाली रस्त्याला लागू. तरी आज रायगडचा फायनल ट्रेकिंग झाला आमचा. आता बघा रात्री असलो वाईट पाय दुखणार आहेत ती. आपलं पाय दुखतील पण आपल्याला गणपतीपुळ्याला जायचंय. हा, काय अजून 2-3 तास ड्रायव्हिंग करायचंय. पप्पाचं काय हाल होईल. ती पण आहे अजून गणपतीपुळ्यात जाऊन मस्त उद्या समुद्रात जाणार. हे सारी पळू नकोस. तुम्हाला गाईज इथून दाखवू काय? इथून तुम्हाला किल्ल्याचा व्ह्यूज दाखवते. त्यामुळे पूर्ण येणार नाही, थोडाफार येईल. तो टोक आता हा जो टोक दिसतोय ना, हा टकमक टोक आहे. आणि एवढा पूर्ण रायगड का दिसत नाही आपल्याला, थोडा दिसतोय ना. आम्ही तो टकमक टोक आहे ना त्या सपाटापासून बघा आम्ही एवढं खाली उतरत आलो बघा. तर गाईज बघा एक स्वप्न होतं रायगड चढायचं आणि उतरायचं, पण रायगड काही चढायचं झालं नाही, पण किमान उतरायचं तरी स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर बघा आता आलोय पूर्ण खाली. इकडं तुम्ही बघू शकता पूर्ण खाली आलेलो आहे आम्ही. आता गाडी लावली, खाली जायचं पार्किंग एरियामध्ये. खूप भारी वाटलं. तसं आमचा एक टोक राहिला टकमक टोक बघायचं राहिला आमचा. आता बघू नेक्स्ट टाइम आणि कधी जर आलो ना टकमक टोक एक बघतो. काय झालं ना आमच्या सोबत मुलंच लय झाले. ती मुलं कंटाळल्यामुळे टकमक टोक काय बघायला झालं नाही. खाली उतरायला पण चांगलं 2 तास लागते म्हणताना टकमक टोक एक आम्ही बघितलं नाही. नेक्स्ट टाइम आलो की मग टकमक टोक बघू. तर आलो आहे आम्ही. ही आहे आमची शेवटची पायरी. चाललोय आता गाडीकडे. पाय इतकं भरून आलेत ना काही सांगायला नको. मला मी म्हणते उतरायलाच एवढा त्रास, चढायला किती त्रास झाला असता. आणि ते सकाळी आम्ही इथे येऊन पोचलो 10:30 वाजता. मला वाटतं गड चढायला पूर्ण 12 साडेबारा 1 वाजले असत्या. झालं नसतं, शक्यच नव्हतं ते. बरं झालं संध्याकाळी ट्रेकिंग केलो. ट्रेकिंग झालेली आहे. आता आम्ही चाललोय आमच्या पुढच्या प्रवासाला. मंडळी ही बघा गड देवता शिरकाई माता मंदिर आहे. महाराजांची देवता माता शिरकाई. तर आम्ही बसलोय बघा इकडं. ह्यांनी गेले गाडी आणायला. इथून गाडी अजून नाही म्हटलं तरी 100-200 मीटर जास्त तिथे गाडी पार्किंग केले. बाकी सगळे गाडीकडे गेले तर आम्ही थांबलोय, मी आणि सन्निधी. आणि समर्थ पण आहे, कुठे गेला तो पण थांबलाय. गाडी घेऊन आलं की मग जायचं. आता इथून गणपतीपुळ्याला जायचं प्लॅनिंग आहे, पण जायला 2-3 तास लागतील मला वाटतं रायगडमधून गणपतीपुळ्याला. मग गेल्यावर गणपतीपुळ्यातलं भक्त निवास काय आपल्याला तिथे रूम मिळणार नाहीत, म्हणून बघायचं हायवेला कुठं लॉजिंग घेऊन थांबायचं म्हणतोय. बघू कसं होतं.